बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार यांनी आज मॉर्निंग वॉक करत प्रचाराला जी आहे ती सुरुवात केलेली पाहायला मिळते। खरं तर सुप्रिया सुळे आज पहाटेपासून पुणे शहरात असणाऱ्या पण बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तळजाई टेकडीवरती नागरिकांशी संवाद साधताय, भेटीगाठी घेतात। खरं तर अनेक नागरिक सुप्रिया सुळेंसोबत जे आहेत ते सेल्फी काढतानाचा आनंद घेताना पाहायला मिळतात। पहाटेपासून सुप्रिया सुळे ज्या महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत त्यांनी तळजाई टेकडीवरती जो आहे तो प्रचार जो आहे तो सुरू केलेला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने सगळे नागरिक सुप्रिया सुळेंना भेटतायत, चिमुकले आहेत। सगळे जे व्यक्ती आहेत ते सुप्रिया सुळेंना भेटताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत। ताई, आज सकाळपासून कसा प्रतिसाद आहे? पहाटेपासून तुम्ही इथं फिरताय तळजाई टेकडीवर, आपणच प्रतिसाद बघताय। काय नागरिक काय म्हणतायत ताई मॉर्निंग? नागरिक शुभेच्छा देत आहेत, चिन्ह सांगतायत, उत्सुकता आहे त्यांची मतदान करण्याबद्दल। ताई, तळजाई हा खरं तर हार्ट ऑफ सिटी म्हटला जातो, पण गेल्या अनेक वर्षात इथं सुख सुविधा ज्या आहेत त्या पुणेकरांना मिळत नाहीत, बारामतीकरांना मिळत नाहीत। काय आव्हान कराल सगळ्या नागरिकांना किंवा प्रशासनाला? नाही, मला असं वाटतं सुविधा म्हणजे इथे झाडी वाढवणे, त्याला पाण्याचं कनेक्शन घेऊन पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने हे अजून हिरवगार कसं राहील हे करणं आणि जे काही डेव्हलपमेंट होईल ती ग्रीन असावी। म्हणजे टॉयलेट्स असतील किंवा ह्या भागामध्ये हे एक ऑक्सिजनचे लंग एरिया आहे, त्यामुळे तो मेंटेन होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ताई, खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघातला हा सगळा भाग आहे तळजाई, अनेक नागरिक बारामतीकरिता डिवायडेड आहे। पण ताई, एकीकडे तुम्ही हे प्रचार करताना विरोधकांकडनं मात्र जोरदार जी आहे ती टीका सुरू आहे। धनंजय मुंडे डायरेक्टली तुमच्यावरती बोलतायत, सुनेला पाडायसाठी प्रचार केला जातो, हे दुर्दैव आहे साहेबांचं, डायरेक्ट धनंजय मुंडे टीका करतात। लोकशाही हो, त्यांना अधिकार आहे बोलायचा। पण अजित पवार पण म्हणतात की नुसती नाटकं करून किंवा भाषणं करून संसदेत काम होत नाही, विकास करावा लागतो। ठीक आहे, त्यांनी कदाचित मी मराठीत काढलेलं माझं पुस्तक बघितलं नसेल, रिपोर्ट कार्ड, आणि जी काही बक्षिसं मला मिळाली आहेत ती भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत पार्लमेंटरी अफेअर्स त्यांनीच दिलेली आहेत। आणि माझा जो कार्य अहवाल आहे तो कार्य अहवाल जो मराठीतला आहे तो कदाचित त्यांनी वाचला नसेल, कारण का माझा विश्वास आहे की तो पूर्ण कार्य अहवाल वाचल्यानंतर ते नक्कीच हे तुतारीवाल्या माणसालाच मतदान करतील। शेवटचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रात आहेत, काल पण कोल्हापूरला जवळपास 7 ते 8 सभा घेतात पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी। पंतप्रधानांना एवढ्या सभा घ्याव्या लागतात महाराष्ट्रात, टोटल 11 ते 12 सभा होत्या। एक तर अतिथी देवो भव, त्याच्यामुळे जे बाहेरून येतील अर्थातच त्यांचं स्वागतच होईल, अतिथी देवो भव। आणि तुतारीवाला माणूस जोरदार तुतारी वाजवून त्यांचं सगळ्यांचं स्वागत करेल। पंतप्रधानांचं स्वागत तुतारीवाला माणूस करेल। खरं तर आपण पाहतोय की आज सकाळपासून जे आहेत ते सुप्रिया सुळे यांनी या तळजाई टेकडीवरती जो आहे तो प्रचार जो आहे तो सुरू केलेला पाहायला मिळत आहे आणि सगळ्या नागरिकांशी संवाद सुप्रिया सुळेकडून साधला जातोय।